वेलकम टू माय ब्लॉग. शारदा शरद लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि हे का काढते हेही तुम्हाला निमित्त कळेल, कारण एक ओकेजन आहे किंवा एक स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी आजपासून लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात करते आहे आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडतील असं मी अपेक्षा करते. आणि सध्या माझी प्रेग्नन्सी जर्नी सुरू आहे, त्यामुळे मी एवढी बोलू दिसते. तर नक्की तुम्हाला आवडेल की माझे जे अप्स अँड डाऊन्स किंवा जे प्रॉब्लेम्स आहे किंवा मी जे एन्जॉयमेंट करते तर ते शेअर करते मी तुमच्यासोबत. आणि सगळ्यात मेन असं की जर मला काही गायडन्सची गरज पडली तर ते द्यायला तुम्ही आहातच. तर नक्की माझे व्हिडिओ बघा आणि या ब्लॉगमध्ये पुढे काय होतं ते कंटिन्युअसली बघत राहा. आणि काय निमित्त आहे की ज्यामुळे मी आजपासून सुरुवात करते लॉंग व्हिडिओ काढायला तेही तुम्हाला कळेल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shada. Happy birthday to you. Thank you. रात्री पतिदेवांनी एवढे क्यूट गिफ्ट दिले आणि एवढे छान सरप्राईज दिलं की मन एकदम प्रसन्न झालं. तर सकाळी एकदम खुशीतच उठले होते आणि असं बड्डे असला तरी सुट्टी भेटेल असं नाही आहे. सो ऑफिसचे कामं तर होतेच, वर्क फ्रॉम होम चालू आहे सध्या. सो एवढा काय नसतो लोड की लवकर उठायचं किंवा लवकर आवरावरी करायची. पण मला साफसफाई केल्याशिवाय किंवा सगळे रूम साफ झाल्याशिवाय मला रूममध्ये बसूशी वाटत नाही. त्यामुळे मी फर्स्ट माझं प्रेफरन्स असतो की सगळी साफसफाई करून घ्यायची, मस्त बेड वगैरे आवरून घ्यायचा आणि त्यानंतरच कामाला बसायचं. तर मस्त अशी रूम आवरून झाली होती. त्यानंतर नाश्ता करायची वेळ होती. तर नाश्त्याला काही करायची इच्छा नव्हती, त्यामुळे म्हटलं चहा आणि टोस्ट खाऊन घेऊयात. आणि मस्त लागत होतं एकदम. आणि हा कप त्यांनी रात्री मला गिफ्ट म्हणून दिला होता, कारण मला कपांचं खूप जास्त क्रेज आहे. आणि ते संध्याकाळी ऑफिसून आले आणि ते म्हटले चल तुला कुठेतरी बाहेर सेलिब्रेशनला घेऊन जातो. तर मस्त तोंड उठलं आणि आवरायला लागले. तर म्हटलं थोडासा मेकअप करावा, कारण सध्या तर इच्छा होत नाही काय करण्याची, कारण प्रेग्नन्सीमुळे मला खूप लेझी फील होते. कुणाकुणाला असं होतं मला नक्की सांगा, का मी एकटीच अशी जे आहे जी खूप जास्त आळशी आहे ते पण मला सांगा. तर मग थोडासा मेकअप करून घेतला. छान वाटत होतं एकदम खूप दिवसांनी मेकअप केल्यामुळे. आणि त्यानंतर म्हटलं काहीतरी हेअरस्टाईल करून घ्यावीत. हेअरस्टाईल काही सुचत नव्हती की काय करायची, म्हणून पार्टिशन करून घेतलं आणि चेक करत होते की कशी वाटते. पण मला काही ती आवडली नाही, म्हणून फायनली मी ही अशी हेअरस्टाईल केली. तरी मस्त वाटत होती एकदम. आणि हा ड्रेस मला त्यांनी गिफ्ट म्हणून दिला होता, तर खूप छान वाटत होता. कलरही एकदम फ्रेश होता आणि एकदम सॉफ्ट ड्रेस होता, जो की आत्ताच्या सिच्युएशनला खूप मस्त वाटत होता एकदम. त्यामुळे नंतर मस्त असे कानातले घालून घेतले, कारण माझं कानातल्याच्या बाबतीत खूप वेगळं क्रेज आहे. त्यामुळे कॉन्ट्रास्टमध्ये कानातले घातले आणि कानातले घातल्यानंतर लूक एकदम कंप्लीट झाल्यासारखा वाटतो ना, तेच मलाही वाटतं. तर हे बघा इतकं छान वाटत होतं. त्यानंतर मग एकदा परत आवरायचं म्हणून बघायला गेले आणि नंतर एक बांगडी काढली, कारण हात मोकळा ठेवण्याची इच्छा नव्हती आज. आणि काही येतही नाही, सध्या तब्येत वाढल्यामुळे जास्त काही घालण्याची पण इच्छा होत नाही. बट म्हटलं ठीक आहे, आज ओकेजनही आहे आणि मस्त वाटते एकदम. आणि त्यानंतर बघा एवढा मस्त वाटत होता हा ड्रेस, त्यावर थोडंसं मी बेबी बमचं फ्लॉन्ट केलं आणि एवढं छान मस्त. आणि त्यानंतर आम्ही गेलो बाहेर. तसं बाहेर मस्त गुलाबी थंडी पडलेली होती आणि आता पुण्यात थंडी वाढत जाते, पण मस्त वाटत होते एकदम. आणि इथे त्यांनी प्लॅन केला होता की इथे सेलिब्रेशन करायचं. आईने वेळेस कळालं की इथे जागाच नाही आहे किंवा सगळी बुकिंग केलेली आहे. सो म्हटलं ठीक आहे काही इश्यू नाही, तर दुसरीकडे जाऊया. त्यांना खूप भूक लागली होती म्हणून ते सँडविच बघायला गेले, पण खूप वेळ आली होती. आणि फॅमिली हॉटेलमध्ये आलो आणि एवढा अवतार वेगळा होता, कारण गाडी फिरत होती म्हणून तेच बघत होते कसं वाटते. मस्त जेवण ऑर्डर केलं. जेवणामध्ये काय खायचं विचारलं त्यांनी, तर मस्त म्हणजे हॉट सूप घेतलं आणि हॉट सूप एन्जॉय केल्यानंतर मेन कोर्समध्ये मस्त आता व्हेजिटेरियन लोकांचं हे जेवण असणारच काय. सो पनीर मस्त मागवलं होतं आणि त्यासोबत डाळ राईस वगैरे सगळं मागवलं होतं. मस्त एन्जॉय केलं आणि असा दिवस संपवला. थँक्यू.